नमस्कार. ड्रावित भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काय लोकांची मानसिकता असते ना, ते तुम्ही जो विचार करता ना त्याच्या पण पलीकडे काय असते. का असं सांगतो, मी कायम बोलतो ना, मी ज्या वेळेला कामाला जरी होतो, कुठे बदली असेल ना, तर मी जायचो. सुट्टी होती म्हणून मला एक फोन आला, सकाळी थोडासा लेट आला. मला विचारलं, भोसले साहेब घरी आहे का? तर बोलला घरी आहे. तर बोलला मुंबई दर्शनचं भाडं आहे बदलापूरलाच. तर म्हणलं ठीक आहे. तर लेट आहे, आता मुंबई दर्शन वगैरे असतं ना, तर ड्रायव्हरचं ना जेवण खाणं पार्टीकडेच असतं. तर म्हणलं ठीक आहे. तर मला त्यांनी स्वतःहून सांगितलं, ज्यांनी मला फोन केला ना, की तुम्हाला ते जेवायला पण देतील. म्हणलं चालेल ठीक आहे. महाराष्ट्रीयनच फॅमिली आहे, मी असं कुणाला नावं ठेवत नाही. काही लोकांची बोलतो, काही लोकांची मानसिकता विचार करा. मी त्यांना म्हणजे थोडंसं लेटच त्यांनी मला सांगितलं या. मग ते निघाले किती वाजता? 12 वाजता. त्यांना पहिलं तर नेलं राणीचा बाग भायखळ्याला, तिथून म्हणले गेट ऑफ इंडियाला. मग विचार करा, राणीच्या बागेलाच पोचायला मला 2-2.5 तास लागले. 12ला निघालं बदलापूरवरून. तिथून 1-2 तास तिथेच गेले. पण तिथे पण ते काय बोलले नाहीत जेवणाचं. तिथून त्यांना गेट ऑफ इंडियाला घेऊन गेलो. तिथे बोलले आम्हाला 1-1.5 तास लागणार आहे. मग जसं लागणार आहे म्हणल्यानंतर मी गाडी पार्किंग केली. आपली काळा घोड्याच्या इथे मिळते पार्किंग कधी कधी. तिथे पार्किंग केले ना, आपलं सरळ जाऊन जेवायला गेलो. जेवण झाल्यानंतर बरोबर 15-20 मिनिटांनी फोन आला. त्यांना घेतलं. संध्याकाळी 5-5:30ला त्यांना मरीन ड्राईव्हला गेल्यानंतर ते बोलतात 100 रुपये घ्या आणि तुम्ही जेवून या. आता ते जेवले नाही जेवले आपल्याला काय घेणं देणं नाही. पण काही लोकांची मानसिकता संध्याकाळी 5 वाजता ड्रायव्हर कुणाच्याही भरोशावर राहत नाही. त्याच्याकडे कायम पैसे असतात, ते कधी कुणाच्या भरोशावर राहत नाहीत. म्हणजे विचार करा, त्यांना कळलं पाहिजे तुम्ही 12ला निघालाय, तर तुम्ही राणीच्या बाग गेला होता ना, त्याच वेळेला बोलायला पाहिजे होतं की तुम्ही जेवून घ्या म्हणून. तिथे खूप वेळ लागणार आहे. पण तसं नाही. गेट ऑफ इंडियाला गेले तिथं पण काय नाही. आणि नंतर नरिमन पॉइंटला गेल्यानंतर तिथे हॉटेल आहेत का सांगा. म्हणजे काय लोकांची अशी मानसिकता आहे ड्रायव्हर बद्दल. पण ड्रायव्हर कुणाच्या भरोशावर राहत नाही. ड्रायव्हर ऑलरेडी त्याच्या खिशात पैसे असतात, तो खाऊन घेतो आपला. या अशी लोकांची मानसिकता आहे ड्रायव्हर बद्दल मी बोलतोय. एक आपल्याला अनुभव आला होता. असे कित्येक अनुभव आलेत ड्रायव्हर बरोबर कसे दुजाभाव करतात ते. पण नक्की कमेंटमध्ये सांगा की ह्या व्हिडिओबद्दल आपलं मत.